विषय आहे मराठी अक्षर भारती. त्या अंतर्गत आपण निबंध लेखन हा घटक अभ्यासत आहोत. या आधीच्या तासिकेला आपण निबंध लेखन हा घटक अभ्यासत असताना त्यातील निबंध प्रकार अभ्यासत होतो आणि त्यातील आपलं प्रसंग लेखन आणि आत्मकथन हे दोन प्रकार आपले अभ्यासून झालेले आहे. आणि आपला राहिलेला जो तिसरा प्रकार आहे कल्पना प्रधान निबंध लेखन प्रकार, हा आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांना, जेव्हा ज्या वेळेला आपण कृतीपत्रिकेतील निबंध लेखन हा विषय आपण ज्या वेळेला सोडवत असतो, निबंध लिहत असतो, तर त्यावेळेला आपल्याला निवडलेल्या विषयाची मांडणी, त्यातील मुद्दे आणि योग्य भाषा या सर्व गोष्टींचा आपण विचार करत असतो. थोडक्यात काय तर आपल्या या निबंध लेखनामध्ये आपल्या भाषा सौंदर्याची, लेखन कौशल्याची कसोटी लागत असते. लेखन सौंदर्य ही लेखनाची एक बाजू झाली, पण लेखनात सोपी, सरळ, सहज भाषा वापरूनही आपण अतिशय सुंदर लेखन करू शकतो. हे आपण ज्या वेळेला आपली कालची तासिका झाली त्या तासिकेत आपण अभ्यासलेलं आहे. आपल्या या निबंध लेखन प्रकारात आपल्या भाषेचा दर्जा आपल्या लेखनातून पाहिला जातो. आपलं सुंदर हस्ताक्षर, नीटनेटकेपणा, शुद्ध लेखन, विरामचिन्हांचा योग्य वापर या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि कशा प्रकारे त्याचा वापर आपल्याला निबंध लेखनात करायचा आहे, जेणेकरून आपण लिहिलेला जो निबंध आहे किंवा आपण जे काही लेखन केलेलं आहे ते उत्कृष्ट कशा प्रकारे होईल याची माहिती आपण घेतलेली आहे. आज आपण आता कल्पना प्रधान या निबंध लेखनाविषयी जाणून घेणार आहोत. आज आपण अभ्यासणार आहोत कल्पना प्रधान निबंध लेखन प्रकार. तर बघा, कल्पना प्रधान निबंध आपण कशाला म्हणतो किंवा त्याचे काय महत्व आहे, की जे वास्तवात जे कधी घडत नाही आणि ते घडले तर काय होईल याची कल्पना करणे व ते शब्दात मांडणे म्हणजे कल्पना प्रधान लेखन होय. म्हणजे बघा, जी घटना घडलेली नाही किंवा घडणार नाही, परंतु आपण जर ती कल्पना केली आणि ती घटना जर घडली तर काय होईल याची कल्पना करून आपण ती शब्दांकित करतो, म्हणजेच शब्दात ती मांडतो. यालाच आपण कल्पना प्रधान लेखन असे म्हणत असतो. या लेखन प्रकारात कल्पनेला खूप वाव असतो, परंतु कल्पना रंगवताना तिला लेखनाचे स्वरूप द्यावे लागते. मात्र हे लेखन करताना एवढेच पथ्य पाळावे लागते की त्या कल्पना असंभवनीय, हास्यास्पद, नकारात्मक अशा नसाव्यात. कल्पना करताना वाहावत जाऊ नये. लेखनाचा विषय व मुद्द्यांचे भान ठेवूनच लेखन करावे. आपल्या कल्पनेचा विस्तार करताना मुद्देसूदपणा व सुसंगती असणे आवश्यक आहे. आणि लेखनाच्या शेवटी कल्पनेतून बाहेर येणे तितकेच महत्वाचे आहे. बघा, आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपण जी कल्पना करत आहोत, कल्पना करून जे आपण लेखन करत आहोत, ते लेखन करत असताना आपल्याला ज्या काही आपण कल्पना करणार त्या असंभवनीय नसाव्यात, हास्यास्पद नसाव्यात किंवा नकारात्मक नसाव्यात. लेखनाचा जो काही आपल्याला विषय दिलेला असेल त्या विषयाला धरूनच, त्या मुद्द्यांना अनुसरूनच आपल्याला आपलं लेखन करायचं आहे. कल्पनाप्रधान निबंध लेखन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. एक, कल्पना करता येणे हा कल्पना प्रधान लेखन कौशल्याचा मूळ हेतू असतो किंवा आहे. निबंधाच्या शीर्षकावरूनच त्यातील मुख्य कल्पना लक्षात यायला हवी. आपण जो काही निबंधाचं शीर्षक देणार आहोत त्या शीर्षकावरूनच एक अंदाज आपल्याला, त्या निबंधाच्या शीर्षकावरून एक अंदाज, एक मुख्य कल्पना काय आहे निबंधाची ती
मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकावरूनच आली पाहिजे असं आपलं शीर्षक द्यायला हवं. एका कल्पनेतून दुसरी कल्पना अशी कल्पनांची साखळी गुंफत लेखन करणे या निबंध प्रकारात अपेक्षित असते. कल्पना ही वास्तवाशी संबंधित किंवा गमतीदार असावी. विषयाला अनुसरून सुचलेल्या कल्पनांचा विस्तार आपल्याला त्या ठिकाणी या लेखन प्रकारात करायचा असतो. चला मग या लेखन प्रकारामध्ये आपल्याला काही आपण एक्झाम्पल्स उदाहरण घेऊन कशा प्रकारे आपण हे लेखन कौशल्य किंवा हा लेखन प्रकार अभ्यासायचा आहे किंवा त्याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. चला बघूया. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. मी पक्षी झाले तर चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनपर लेखन करा. बघा, या अशा प्रकारे तुम्हाला काही विषय दिले जातील, त्या विषयाला अनुसरून काही मुद्दे दिले जातील. त्या मुद्द्यांचा वापर करून आपल्याला आपलं जे कल्पना प्रधान लेखन जे आहे, निबंध जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे. मग आपल्याला या ठिकाणी दिलंय की मी पक्षी झाले तर काय होईल, मी पक्षी जर झाले तर, मग याची आपण नुसती कल्पना केली तरी किती छान वाटतं. पक्षी म्हणजे पंख, हो की नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे जर मला पंख आले तर मी काय काय करू शकेल. या सर्व कल्पना आपल्याला काय करायचे आहे, त्या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला त्या सविस्तर मांडायच्या आहेत. बघा, मग मुद्दे आपल्याला काय काय दिलेले आहेत. शाळेत उडून जाईल, वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही, निसर्गाचे दर्शन, प्रवासात तिकीट काढायची आपल्याला गरज असणार नाही, नंतर विसा पासपोर्ट नको, आणि खूप खूप आपण भ्रमंती सुद्धा करू शकतो, स्वच्छंदी जीवन जगू शकतो, आणि शेवटी खंत आहे ती संवाद बंद होण्याची. या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला आपला निबंध लेखन करायचं आहे. चला बघूया कशा प्रकारे आपण या मुद्द्यांना घेऊन मी पक्षी झाले तर हा कल्पना प्रधान निबंध कशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर बघा, मी पक्षी झाले तर त्या दिवशी बाई ग्रेस कवींची पाऊस गाणे कविता शिकवत होत्या. कवितेच्या शेवटच्या ओळी होत्या, जाता येता टाकीत होता तो चिमण्यांना दाणे. जाता येता टाकीत होता तो चिमण्यांना दाणे, आणि नंतर छान चिमणीची गोष्टही बाईंनी सांगितली. मनात विचार आला, या चिवताई सारखे मलाही पंख असते तर, आणि मन पाखरू आपल्या कल्पनांच्या आभाळात विहार करू लागलं. खरंच किती मजा येईल मी पक्षी झाले तर. बघा किती छान सुरुवात केलेली आहे. शाळेपासून सुरुवात केली आहे की शाळेमध्ये ज्या काही टीचर आहेत, शिक्षक आहेत, त्यांनी छान पाऊस गाणी ही कविता शिकवलेली आहे, आणि त्या कवितेच्या शेवटच्या ओळी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. पक्षाविषयी त्या ठिकाणी दिले आहे, चिमण्यांविषयी दिलेला आहे, आणि सहज त्या चिमण्यांचा विचार करता करता आपण त्या विचारात कशा प्रकारे गुंतून गेलो, आणि मग आपलं मन, आपलं जे विचार आहेत, जे कल्पना आहेत, त्या कशा प्रकारे पुढे विस्तारत गेल्या की मी पक्षी झाले तर काय होईल, किती मजा येईल. खरंच किती मजा येईल मी पक्षी झाले तर. सकाळी उठल्याबरोबर बाहेर उन्हाळायला मिळेल, म्हणजे कपडे बदलणे, चपला घालणं या गोष्टी करायची गरजच नाही. आई अनेकदा बाजारातून हे आण ते आण सांगते तेव्हा खूप कंटाळा येतो. पण पंख असले तर मस्त उडून जायचं, उडून यायचं. आईही खुश, मीही खुश. खिडकीतून थेट आकाशात झेप घेऊन फेरफटका झाला की शाळेची तयारी करून उडतच शाळेत जायचं. किती छान, हो की नाही. अशा कल्पना आपल्याही डोक्यात येतात. जर असं झालं तर, खरोखरच मला पंख आले तर किती छान. बघा मग पुढे, म्हणजे शाळेला उशीर होणार नाही, आणि शाळेत जाताना वाहतूक कोंडीचा प्रश्न येणार नाही. आपली सर्वात मोठी समस्या आता सध्याची है ना, वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जाम. त्यामुळे तो सुद्धा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे की शाळेला मला उशीरच होणार नाही, कारण वाहतूक कोंडीचा प्रश्नच उद्भवणार नाही. रस्त्यावरचे खड्डे, वाहनांचे धूर, प्रदूषण, हॉर्नचे कर्कश आवाज या साऱ्यांपासून माझा बचाव होईल. ज्या काही समस्येला आपण रोज दैनंदिन व्यवहारात तोंड देतो, त्या समस्या त्या ठिकाणी उद्भवणार नाही. त्या समस्यांचं सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे,
ती समस्या सुद्धा मांडलेली आहे की ह्या समस्या सुद्धा मला उद्भवणार नाही. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलापेक्षा खरे खरे जंगल पाहता येईल. तिथे मनसोक्त बागडता येईल, स्वच्छंदी जीवन जगता येईल. उंचावरून खाली पाहताना विहंगम दृश्य दिसेल. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेता येईल. बघा, जे काही सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आपण म्हणतो, जे काही आपण आता सिमेंटचे घर, बिल्डिंग तयार केलेले आहे, त्याला काय म्हटले गेले? सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल. यापेक्षा आपण आपलं खरं खरं जंगल आपल्याला बघता येईल, त्याचा आनंद घेता येईल, त्या जंगलात मनसोक्त बागडता येईल, स्वच्छंदी जीवन सुद्धा त्या ठिकाणी जगता येईल आणि उंचावरून खाली पाहताना विहंगम दृश्य दिसेल. की आकाशात उंच गेल्यानंतर पृथ्वीवरील दृश्य कसं दिसेल, त्याचं सुद्धा आपल्याला का आनंद घेता येईल. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेता येईल. दररोज मी उडत उडत प्रवास करेन. बस, रिक्षामध्ये सुट्ट्या पैशांसाठी होणारी कटकट थांबेल. मला कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही. अगदी परदेशात प्रवास करायचा झाला तरी व्हिसा, पासपोर्ट या साऱ्या मागची दगदग आणि खर्चही वाचेल. बघा, आपली कल्पना कुठे गेली आहे? शाळेपासून ते अगदी दुसऱ्या देशात, परदेशात जाण्याचा सुद्धा त्या ठिकाणी जी काही इच्छा आहे ती व्यक्त केली आहे. जर मला परदेशात सुद्धा जावं लागलं तर जो काही परदेशात जाण्यासाठी लागणारा व्हिसा, पासपोर्ट जो आहे, त्यामागची दगदग होणार नाही आणि खर्चही वाचणार. जरा थकले की निवांत एखाद्या झाडावर उतरून मला गोड फळांचा नाश्ताही करता येईल. शिवाय विश्वातले सारे सौंदर्य नजरेत सामावून घेण्याची संधी मला मिळेल. मी पक्षी झाले तर इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, गाड्यांची वर्दळ आहे, पडशील, तुला लागेल, तुला उशीर होईल, साऱ्या सूचना बंद होतील आणि मला हवे तेथे हवे त्या वेळी जाता येईल, हव्या त्या गोष्टी करता येतील. बघा, आपल्या घरातली जी मोठी मंडळी असते ती आपली काळजी करत असते. काळजीपोटी ते आपल्याला म्हणत असतात, अरे तिकडे जाऊ नको, धावू नकोस, पडशील, लागेल, रस्त्यावर धावू नकोस, तिकडे गाड्या येतात. ह्या काळजीपोटी आपल्याला असं वारंवार सूचना ते करत असतात. पण त्या सूचना आपल्याला आवडत नसतात, हो की नाही? तर त्या सूचनांचं सुद्धा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की जर मी पक्षी जर झाले तर मला इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, गाड्यांची वर्दळ आहे, पडशील, तुला लागेल, तुला उशीर होईल, या सगळ्या सूचना बंद होतील आणि मग मला हवे तेथे हवे त्यावेळी जाता येईल, हव्या त्या गोष्टी करता येतील. म्हणजे सगळंच मनासारखं, हो की नाही? पण पक्षी होऊन मला माणसात राहणं मात्र अशक्य होईल. माझा साऱ्यांशी संवादच संपेल. आई-बाबांची खूप आठवण येईल. त्यांच्या कुशीत विसावता येणार नाही. रिक्षा, बसमध्ये मित्रांसोबतची धमाल, वाहतूक कोंडीतील आनंद घेण्यामागील गंमत हे सारं बंद होईल. बघा, सुरुवातीला किती छान सगळ्या इच्छा त्या ठिकाणी त्या सर्व इच्छांचे वर्णन केलेले आहे की किती मजा येणार, कोणत्याच समस्येला सामोरं जावं लागणार नाही, सूचनांचे पालन करावं लागणार नाही किंवा मला मिळणाऱ्या मोठ्या वडीलधाऱ्या मंडळींकडून मिळणाऱ्या सूचना त्या सर्व बंद होतील. हे सर्व कल्पना करताना खूप मजा वाटते आहे. परंतु शेवटी ज्या वेळेला लक्षात येतंय की जर मी पक्षी झालो तर मला माणसात राहणं अशक्य होईल आणि माझा या साऱ्यांशी संवाद संपेल. मला त्यांच्याशी बोलता येणार नाही आणि महत्वाचं म्हणजे आई-बाबांची खूप आठवण येईल. त्यांच्या कुशीत मला विसवता येणार नाही. रिक्षा, बसमध्ये मित्रांसोबतची धमाल, वाहतूक कोंडीतील आनंद घेण्यामागील गंमत हे सारे बंद होईल. म्हणजे मित्रांसोबत धमाल जी रोज केली जाते, शाळेत येताना, जाताना, रिक्षामध्ये, बसमध्ये, ती धमाल सुद्धा काय होणार आहे? बंद होणार आहे. आईच्या त्रासदायक वाटणाऱ्या पण तिचं माझ्यावरील प्रेम दर्शवणाऱ्या सूचनाच बंद झाल्या तर काही मजाच उरणार नाही. नको बाई, नको ते पंख, मला माझं घर, आई-बाबा फार प्रिय आहेत. बघा, किती छान त्या ठिकाणी त्या निबंधाचा शेवट सुंदर केलेला आहे. ज्याप्रमाणे सुरुवात छान झालेली आहे, त्या प्रकारे शेवट सुद्धा छान केलेला आहे. म्हणजे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत
त्या ठिकाणी जे काही आपल्याला मुद्दे दिलेले होते ते मुद्दे सविस्तर त्या ठिकाणी छान अतिशय मोजक्या शब्दात त्या सर्व मुद्द्यांची मांडणी त्या ठिकाणी केली गेलेली आहे. ती शाळेत उडून जाईल, वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही, निसर्गाचं दर्शन सुद्धा, निसर्ग दर्शन, नंतर प्रवास तिकीट, व्हिसा, पासपोर्ट, खूप भ्रमंती, स्वच्छंदी जीवन आणि शेवटी खंत सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की मला माणसात राहता येणार नाही आणि महत्वाचं म्हणजे आई बाबांपासून दूर जाणं मला शक्य नाही. आईच्या नको असणाऱ्या सूचना पण त्या मागचं प्रेम दर्शवणाऱ्या ज्या सूचना आहेत त्या सुद्धा मला हव्याशा आहे. मग शेवटी मला ते पंख नको आहे, मला माझं घर आणि माझे आई बाबाच प्रिय आहेत. अशा प्रकारे छान त्याचा शेवट सुद्धा केलेला आहे. आपण अजून एक उदाहरण बघणार आहोत. परीक्षा नसत्या तर. बघा किती तुमचा आवडीचा विषय आहे की नाही? परीक्षाच नसत्या तर काय झालं असतं? असा आपण विचार बऱ्याच वेळा करत असतो. मग त्यासाठी आपल्याला काही मुद्दे सुद्धा दिलेले आहे. अभ्यासाची कटकट नाही, पास नापास हा प्रश्न नाही, पेपर फुटी, आत्महत्या होणार नाही आणि त्याचा वाईट परिणाम काय होईल, हे सर्व मुद्द्यांचा विचार करून आपल्याला या विषयावर निबंध लेखन करायचं आहे. कशा प्रकारे आपण करू शकतो बघूया. परीक्षा नसत्या तर. किती त्या परीक्षा? आठवड्याची आकलन परीक्षा, चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा, सर्वत्र परीक्षा, परीक्षा आणि परीक्षाच. कधी कधी खूप कंटाळा येतो या परीक्षांचा. तेव्हा वाटतं की परीक्षा नसत्या तर फार मजा आली असती. आम्हाला कधी कधी घोकंपट्टी करावी लागली नसती. सर्वत्र बागडायला मिळाले असते, खेळायला मिळाले असते. परीक्षा जवळ आल्यात, आता खेळ बंद करा आणि अभ्यासाला लागा, असा दम आई बाबांनी भरलाच नसता. हो की नाही? परीक्षाच नाही तर अभ्यास पण नाही आणि अभ्यास नाही म्हणजे मजाच. हो की नाही? असं सर्व विद्यार्थ्यांचं एक स्वप्न असतं जर परीक्षा नसती तर. लेखी परीक्षेआधी तोंडी परीक्षेची तयारी करावीच लागली नसती आणि परीक्षेच्या काही दिवसांआधी गृहपाठ, वर्गपाठ, वह्या पूर्ण करण्याची नौबत आली नसते. अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा अभ्यास करावा लागला नसता. जागरण झाले नसते. परीक्षेच्या दिवशी पहाटे पहाटे आईने साखर झोपेतून कधीच जागे केले नसते. पास, नापास हा विषय संपला असता. कोण हुशार, कोण ढ हा वाद मिटला असता. सर्व एक जात सारखेच गणले गेले असते. डोक्याला 10वी 12वीचा ताप झाला नसता. अभ्यास कर रे, अभ्यास कर अशी भुणभुण कोणी मागे लावली नसती. कोणी परीक्षेत कॉपीच केली नसती किंवा परीक्षेपूर्वी पेपर फुटी झाली नसती. पण खरंच परीक्षाच नसतील तर विद्यार्थ्यांची प्रगती कशी मोजणार? कोणत्या विषयात किंवा कलेत कोण सरस आहे हे कसे ठरणार? स्पर्धेचा निकाल कसा लावणार? विजेता कसा घोषित करणार? परीक्षा न घेता एखाद्याला एखादी पदवी दिली तर त्या पदवीचा गैरवापर वाढेल. कोणीही डॉक्टर बनेल आणि रुग्णाला चुकीची औषधं लिहून देईल. कोणीही प्रशासकीय अधिकारी बनेल व अधिकाराचा गैरवापर किंवा गैरफायदा घेतला जाईल. समाज बिघडेल, समाज व्यवस्था नीट चालणार नाही. खरे तर जीवन हीच एक परीक्षा आहे. प्रत्येक अनुभवातून, चुकातून आपण शिकतो. प्रत्येक क्षणी आपण कळत नकळत परीक्षाच देत असतो. अडीअडचणी, दुःख येतात म्हणून त्यांच्यावर मात करून यशस्वी होण्यातच मजा आहे. म्हणून परीक्षा या असल्याच पाहिजेत. यश येवो किंवा अपयश ते पचवण्याची क्षमता आपल्यात निर्माण करण्यासाठी परीक्षा या असल्याच पाहिजेत. किती छान सर्व जे काही म्हणणं आहे ते मांडलेलं आहे बघा. परीक्षा नसत्या तर किती मजा आली असती. हो की नाही? मग वडीलधाऱ्या माणसांची जी कटकट आहे अभ्यास कर ती नसती. मग पास नापास हा प्रश्न नाही. सगळ्या गोष्टी सविस्तर मांडल्यानंतर शेवटी त्याचा काय परिणाम होऊ शकतो? परीक्षा जर नसती तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे सुद्धा छान शब्दात मांडलेलं आहे आणि जो निबंध आहे त्याचा जो शेवट आहे तो सुद्धा छान केलेला आहे की जर परीक्षाच झाल्या नाही तर कोणीही अधिकारी बनेल, कोणीही डॉक्टर बनेल,
है ना, म्हणजे सगळी समाज व्यवस्था जी आहे ती कोलमडून जाईल. म्हणून त्या परीक्षेचं शेवटी महत्व समजावलेलं आहे. आणि आयुष्य म्हणजे खरं ही ही आपली एक परीक्षाच आहे. अनेक अनुभवातून, अनेक चुकातून आपण शिकत असतो. त्यामुळे आपल्या ह्या परीक्षा असायलाच हव्या, त्याचं महत्व शेवटी समजून सांगितलेलं आहे. आपला निबंध जे निबंध प्रकार आहे ते या ठिकाणी आपल्याला संपलेलं आहे. तर आपल्याला तुम्हाला या ठिकाणी निबंध लेखनासाठी जास्तीत जास्त सराव करायचा आहे. निबंध लिहिल्यानंतर तो परत एकदा वाचायचा आहे. त्यात व्याकरणिक काही दृष्ट्या काही चुका असल्यास त्या सुधारायच्या आहेत. सतत सराव केल्यामुळे तुम्हाला निबंध लेखनात चांगले गुण तुम्ही मिळवू शकणार आहे. ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत त्या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करून निबंध लेखन करायचे आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. आपण आता उपयोजित लेखनातील जो पुढचा घटक आहे कथा लेखन, या कथा लेखनाविषयी आपण पुढे जाणून घेणार आहोत. कथा लेखन जो आहे स्टोरी रायटिंग, हा सुद्धा घटक आपल्याला 5 गुणांसाठी येत असतो. आणि कथा लेखन हा आपला आवडीचा विषय आहे, कारण कथा ऐकणे, कथा सांगणे हा आपल्या सर्वांचाच अतिशय जीवाभावाचा, काय म्हणतो ना आपण, एकदम आवडीचा प्रश्न, आवडीची गोष्ट. कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना गोष्ट ऐकणे हे आवडत असते. बघा, मग कथा लेखनाविषयी थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया आणि नंतर पुढे सविस्तर त्याविषयी माहिती घेऊया. बघा, हा जो उपयोजित लेखन प्रकारामधला कथा लेखन हा जो घटक आहे, हा तुमच्या सृजनशीलतेला, तुमच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा आहे. यामध्ये कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर आपण कथा लेखनाचा योग्य सराव जर करत राहिलो, तर पुढील आयुष्यात तुम्ही चांगले कथा लेखक सुद्धा बनू शकतात. तर बघूया चला कथा लेखनाविषयी थोडेसे. कथा ऐकणे व सांगणे हा लहान थोरांच्या अगदी आवडीचा विषय. कथ्यते इति कथा, म्हणजेच सांगितली जाते ती कथा. कथा लेखन ही एक कला आहे, ती सरावानेच आत्मसात होते. कथेतून आपल्याला आनंद मिळतो, आपल्या विचारांना दिशा मिळते. कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलता यांच्या बळावर कथा रचली जाते. कथा ही पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर सुद्धा आधारलेली असू शकते. तर बघा, कथा ऐकणं आपल्याला खूप आवडीचा आपला विषय आहे. लहान मुलांचा तर खूपच आवडीचा विषय असतो. कोणीतरी कथा सांगतो म्हटलं की लहान मुलं पटकन कथा ऐकण्यासाठी तयार होतात. तसंच लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत हा विषय आवडीचा आहे. कथा माहीत असण्यापेक्षा ती योग्य शब्दात मांडता येणे गरजेचे असते. आपल्यासाठी महत्वाचं आहे. बघा, आपल्याला वेगवेगळ्या कथा माहिती आहेत, आपण ऐकलेल्या आहेत. आपल्या आजी आजोबांनी, आई बाबांनी, मोठ्या मंडळींनी आपल्याला आतापर्यंत अनेक कथा सांगितलेल्या आहेत. मग आता आपल्याला महत्वाचं आहे की कथा माहीत असण्यापेक्षा ती आपल्याला योग्य शब्दात मांडता येणं महत्वाचं आहे. कथेमध्ये रंजकता असावी. कथा वाचताना कथेत कल्पनेतून मांडलेले प्रसंग वा घटना आपण प्रत्यक्ष पाहत आहोत असे वाचकाला वाटले पाहिजे. जी कथा आपण लिहिणार आहोत, त्या लिहिलेल्या कथा वाचताना वाचकाला त्या कथेतील जे काही प्रसंग आहेत, घटना आहेत, त्या प्रत्यक्ष आपण पाहत आहोत असं त्या वाचकाला वाटलं पाहिजे. असं लेखन आपलं असलं पाहिजे. कथा विषयानुसार कथेचे शौर्य कथा, विज्ञान कथा, बोधकथा, ऐतिहासिक कथा, रूपक कथा आणि विनोदी कथा इत्यादी प्रकार पडतात. कथेच्या संदर्भात आवश्यक घटक. कोणते घटक आवश्यक आहेत बघूया. एक आहे कथाबीज. कथेचे केंद्रवर्ती सूत्र म्हणजे कथाबीज. या कथाबीजावर कथा उभी राहते. कथाबीज हा कथेचा गाभा असतो. त्याला कथेचं
केंद्रवर्ती सूत्र म्हटलेलं आहे. कथेचा प्राण असतो. कथाबीज फुलवताना दैनंदिन निरीक्षण, वाचन, नवीन कल्पना, भावना यांचा कल्पक वापर आपल्याला करावा लागतो. नंतर आहे कथेची रचना. कथेला प्रारंभ म्हणजे सुरुवात, मध्य व शेवट असावा. कथेचा प्रारंभ आकर्षक असावा. सुरुवात छान असेल तर शेवट पण छान होतो, हो की नाही? मग कथेची भाषा साधी व सोपी असावी आणि कथा ही नेहमी भूतकाळात लिहिली जावी. आपण जे काही कथा लिहिणार आहोत, कथा लेखन करणार आहोत, त्यासाठी आपल्याला जो काळ वापरायचा आहे तो भूतकाळच वापरायचा आहे. कारण घडून गेलेली घटना असते, म्हणून आपण ती कथा नेहमी आपल्याला लिहिताना ती कथा आपण भूतकाळातच लिहायची आहे. मग कथेची रचना करताना आपल्याला त्या कथेमध्ये अर्थपूर्ण छोटे छोटे वाक्य आपल्याला वापरायचे आहेत. कथेचा मजकूर जो आहे तो उत्कंठावर्धक असणारा असा असावा. कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तर आपल्याला उत्कंठा अधिक वाढण्यास मदत होते. या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. नंतर पुढील घटक आहे कथेतील घटना व पात्रे. कथाबीजाला अनुसरून पात्रे व घटना यांची रचना करावी. पात्र, घटना व स्थळांची वैशिष्ट्य बारकाव्यानिशी चित्रदर्शी पद्धतीने वर्णन करावे. पुढील घटक आहे पात्रांचे स्वभाव विशेष. कथेच्या आशयाला अनुरूप अशी पात्रे उभी करावी आणि त्यांच्या स्वभाव विशेषांचे व तदनुसार वागणुकीचे वर्णन करावे. जसे पात्रांचा स्वभाव त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या स्वभावानुसारच त्यांचं वर्णन, त्यांची वागणूक, त्या वागणुकीचं वर्णन आपल्या कथेमध्ये करायचे असते. उदाहरणार्थ दिलेला आहे, पात्रास भीती वाटली तर त्या ठिकाणी आपण वर्णन करताना कसं लिहू शकतो की तिचे पाय लटपट कापू लागले, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वर्णन करू शकतो. किंवा एखाद्याला राग आला तर आपण त्याचं वर्णन करू शकतो, त्याने हाताच्या मुठी करकचून आवळल्या. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी त्या पात्राच्या स्वभावानुसार, स्वभावाच्या विशेषानुसार आपल्याला त्या ठिकाणी वर्णन करायचं आहे. नंतर पुढील घटक आहे कथेचे संवाद व भाषा. कथेसाठी जो परिसर निवडला असेल, मग तो शहरी असेल किंवा ग्रामीण, त्यानुसार पात्राच्या तोंडी भाषा वापरावी. त्यानुसारच आपल्याला भाषेचा वापर करायचा आहे. पात्रांमधील संवादाने कथा खुलते. संवादात योग्य विरामचिन्हे वापरावीत. त्याचप्रमाणे वाक्यप्रचार व म्हणींचा सुद्धा आपल्याला कथेत वापर करता येतो. नंतर पुढचं घटक आहे शीर्षक व तात्पर्य. कथेचा आशय व मूल्य ज्यातून व्यक्त होईल असे शीर्षक कथेला द्यावे. कथेतून मिळणारा नेमका संदेश, मूल्य किंवा वैशिष्ट्यपूर्ण आशयाच्या आधारे तात्पर्य आपल्याला लिहायचे असते. बघा, मग हे जे काही घटक आपण अभ्यासलेले आहेत त्या घटकाचा आपण आता ज्यावेळेला कथा लेखन करणार आहोत त्यावेळेला या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. बघा, मग कथेचा जो काळ आहे तो आपण बघितलेला आहे की कथा आपण भूतकाळातच लिहायची आहे. आपण ऐकलेल्या, वाचलेल्या, आजी आजोबा व आईने सांगितलेल्या या कथा भूतकाळातच होत्या, कारण त्यांनी सांगितलेल्या घटना घडून गेलेल्या होत्या. म्हणून होता, होती, होते, केला, केली, केले अशी भूतकाळातील क्रियापदेच आपल्याला लेखनात वापरायची आहेत. कथा लेखनातील स्थळ व पात्रे यांना योग्य नावे कशी द्यावी. ज्याप्रमाणे सिनेमामध्ये अभिनेता अभिनेत्रींची नावे भूमिकेला शोभणारी असतात, त्याप्रमाणेच कथेत पात्रांना योग्य अशी नावे असावी. विक्रमादित्य नावाचा भिकारी व दगडू नावाचा राजा अशी नावे जर दिली तर ते योग्य वाटेल का? नाही, हो की नाही? तसंच प्राणी व पक्ष्यांना नावे देऊ नये. जर पाळीव प्राणी असतील तर नक्कीच नावे द्यावी. या गोष्टींचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे की प्राणी पक्ष्यांना नावं द्यायची नाही, पण ते जर पाळीव असतील तर त्यांना आपण नाव नक्की देऊ शकतो. नंतर त्याप्रमाणे स्थळांचे योग्य नाव असावे. उदाहरणार्थ गाव असेल तर रामपूर, नगर असल्यास धनकपूर, जंगल असल्यास सुंदरवन. याप्रमाणे आपल्याला साजेसे स्थळाला, पात्रांना साजेसे अशी नावं आपल्याला द्यायची आहेत.
वाक्प्रचार व म्हणी यांचा सुद्धा उपयोग आपण आपल्या संवादाकरिता म्हणजेच करू शकतो. 2 ते 3 संवाद निश्चित असावे. ते लिहिताना विरामचिन्हांचा योग्य उपयोग करावा. उदाहरणार्थ, राजा म्हणाला, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्हात बघा, त्या चोराला पकडून आणा. म्हणी वाक्यप्रचार या प्रसंगांना शोभणाऱ्या असाव्यात. कथालेखन, कथेची सुरुवात आणि शेवट कसा करायचा? कथेला आकर्षक सुरुवात व बोधपर शेवट असावा. गोष्टीची सुरुवात अत्यंत चित्तवेधक व वाचकांची उत्कंठा जागृत करणारी असावी. गोष्टीचा शेवट हा प्रारंभ महत्वपूर्ण असतो, म्हणून गोष्टीचा शेवट हा आकर्षक व संक्षिप्त असावा. वाचकांच्या मनावर परिणाम व्हावा. गोष्ट थोडा काळ त्यांच्या मनात रेंगाळत राहावी. प्रसंगानुरूप ती लक्षात यावी अशी लिहावी. गोष्टीची भाषा साधी, सोपी, प्रवाही असावी. अक्षर सुंदर व खाडाखोड न करता शुद्ध लेखनाच्या नियमांचे पालन करून लिहावी. तेव्हाच गोष्ट अधिक आकर्षक व प्रभावशाली बनते. गोष्टीला योग्य शीर्षक व तात्पर्य कसे द्यायचे? गोष्टीच्या सुरुवातीला व मध्यभागी शीर्षक लिहावे. सुरुवातीलाच आपल्याला शीर्षक लिहिल्यानंतरच गोष्ट आपल्याला लिहिण्यास सुरुवात करायची आहे. शीर्षक गोष्टीशी संबंधित असावे. 1 किंवा 2 शब्दात असल्यास उत्तम. शीर्षक कधीही वाक्य किंवा प्रश्न स्वरूपात असू नये. गोष्टीला शीर्षक देताना आपल्याला खूप मोठं शीर्षक द्यायचं नाहीये. 1 किंवा 2 शब्दांचा वापर करायचा आहे आणि शीर्षक देताना ते प्रश्न स्वरूप असू नये. गोष्ट संपल्यावर तात्पर्य थोडक्यात लिहावे. तात्पर्य अर्थात गोष्टीपासून मिळणारा बोध असतो. त्या गोष्टीतून काय बोध तुम्ही शिकलात, काय बोध तुम्हाला मिळाला. गोष्ट लेखनात 1 गुण शीर्षकासाठी व 1 गुण तात्पर्यासाठी दिला जातो. त्यामुळे गोष्टीचे शीर्षक आणि तात्पर्य तितकेच महत्वाचे आहे आपल्या गुणांच्या दृष्टीने. चला बघूया की कथा लेखनामध्ये कशा प्रकारे आपल्याला कृती विचारल्या जाऊ शकतात. कथा बीजावरून कथालेखन. आपल्याला कथा बीज दिले जाईल, त्यावरून सुद्धा आपल्याला कथालेखन करण्यास सांगितले जाईल. उदाहरण या ठिकाणी घेतलेले आहे, करावे तसे भरावे. हे कथा बीज तुम्हाला दिले जाईल आणि त्या कथा बीजावरून आपल्याला कथा लिहावी लागेल. नंतर दुसरी कृती आहे शीर्षकावरून कथालेखन. कथेचं शीर्षक तुम्हाला दिले जाईल आणि त्या शीर्षकावरून आपल्याला कथा तयार करून ही कथा लिहावी लागणार आहे. नंतर पुढची कृती आहे शब्दांवरून कथालेखन. काही शब्द तुम्हाला दिले जातील, त्या शब्दांचा वापर करून आपल्याला कथालेखन करावे लागणार आहे. नंतर पुढची कृती आहे अपूर्ण कथा पूर्ण करणे. अशी सुद्धा कृती आपल्याला विचारली जाऊ शकते की अपूर्ण कथा दिली जाऊ शकते आणि ती कथा पूर्ण करण्यास सांगितली जाऊ शकते. तर त्यामध्ये सुद्धा 2 प्रकारे आपल्याला विचारले जाऊ शकतात कृती. कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे. कथेची सुरुवात आपल्याला दिली असणार आहे आणि त्या कथेचा शेवट आपल्याला करायला सांगितला जाईल. किंवा कथेचा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे, अशी सुद्धा कृती आपल्याला विचारली जाऊ शकते. कथेचा शेवटचा जो काही पॅराग्राफ आहे तो आपल्याला दिला जाईल आणि त्याच्या आधीची कथा आपल्याला लिहिण्यास सांगितली जाईल. शेवट दिला असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे आणि सुरुवात दिली असेल तर आपल्याला कथेचा शेवट करावा लागणार आहे. अशा प्रकारे सुद्धा कथा पूर्ण करण्यासाठी कृती विचारली जाऊ शकते. आणि पुढची कृती आहे मुद्द्यांवरून कथालेखन. सर्रास याचा वापर जास्तीत जास्त होत असतो बघा. काही मुद्दे तुम्हाला दिले जातात आणि त्या मुद्द्यांवर आधारित आपल्याला कथालेखन करायचे असते. आपण एक कथा या ठिकाणी घेतलेली आहे बघा, लोभी राजा. तर लोभी राजा हे शीर्षक दिल्यानंतर आपण त्यावर आधारित कथा कशा प्रकारे लिहू शकतो किंवा अशा काही कथा आपल्याला माहित सुद्धा असतात. बघा मग, खूप खूप वर्षापूर्वी मिडास नावाचा एक राजा होता. त्याला एक मुलगी होती. मिडास नावाच्या राजाची तुम्ही कथा ऐकलेली असणार आहे विद्यार्थ्यांनी. बघा मग, त्याचीच कथा आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्याला एक मुलगी होती. त्याची प्रजा खूप दुःखी होती कारण त्याला सोन्याचा फार हव्यास होता. सोने मिळवण्यासाठी काय वाटेल ते करायला तो तयार होता. आपल्या प्रजाजनांचीही लूट करून तो त्यांच्याकडून सोने हिरावून घेत असे. एक दिवस अचानक त्याला देवाचे दर्शन झाले.
देवाने त्याला सांगितले, तू सोन्याचा हव्यास सोडून दे. त्याने तूही दुःखी होशील आणि तुझी प्रजाही दुःखी होईल. पण मिडासने हे ऐकले नाही. तो देवाला म्हणाला, मला असे वरदान दे की मी ज्या वस्तूला स्पर्श करेन ती सोन्याची होईल. देवाने पुन्हा पुन्हा राजाला धोक्याचा इशारा दिला, पण राजाचा हट्ट कायम होता. तेव्हा देवाने तसा वर मिडासला दिला व तो अदृश्य झाला. म्हणजे बघा किती तो लोभ त्या राजामध्ये आहे, की देवाने त्याला समजावलं की यातून तुझं नुकसान होणार आहे आणि तुझी प्रजाही दुःखी होणार आहे, तर तू असं काही मागू नकोस. पण तो राजा काही ऐकायला तयार नाही. मग देवाने त्याला ते वरदान दिलं. दिवसभर मिडास राजा घरातल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करून सोने बनवण्यात मग्न होता. देवाने वर दिल्यानंतर तो इतका खुश झाला की जी वस्तू दिसेल त्या वस्तूला तो हात लावायचा आणि त्या वस्तूचं रूपांतर सोन्यात व्हायचं. आणि मग दिवसभर तो त्या गोष्टीमध्ये इतका मग्न होता, त्याला तहान भुकीचीही आठवण राहिली नाही. शेवटी राणीने खूप आग्रह करून त्याला जेवायला बसवले, पण त्याला जेवताच येईना. तो ज्या पदार्थाला स्पर्श करी तो सोन्याचा होई. खाणार काय अशी परिस्थिती झाली राजाची. बघा, कारण वरदानच असं मागून घेतलंय. वरदान मागताना त्याने मागचा पुढचा कुठलाही विचार नाही केला. फक्त मला सोनं हवंय, त्या हव्यासा पायी त्याने वरदान देवाकडनं मागून घेतलं. पण त्याचे काय परिणाम होतील याचा विचार त्याने केलेला नाही. म्हणून ज्यावेळेला तो जेवायला बसला, ज्या पदार्थाला तो हात लावायचा त्या पदार्थाचं रूपांतर सोन्यामध्ये होईल आणि मग त्याला काहीही खाता येईना, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. त्याची राणी व राजकन्या त्याच्या जवळ आल्या, पण मिडासने स्पर्श केल्याबरोबर त्यांचेही रूपांतर सोन्याच्या पुतळ्यात झाले. बघा, कारण वरच देवाकडनं मिळालं की ज्याही वस्तूला ज्याही गोष्टीला तू हात लावेल त्याचं रूपांतर सोन्यात होणार आहे. आणि त्याची राजकन्या आणि राणी जवळ येतात, त्याचा स्पर्श होतात, त्यांचं सुद्धा रूपांतर सोन्याच्या पुतळ्यात झाले. आता मात्र मिडासला पूर्ण कल्पना आली की हा वर किती भयंकर आहे. भुकेने आणि प्रियजनांच्या विरहाच्या दुःखाने तो वेडापिसा होऊन गेला. त्याला पश्चाताप झाला, पण त्याचा आता काय उपयोग होता. शेवटी त्याने पुन्हा देवाची आराधना केली. देव पुन्हा आला आणि राजाने देवाची माफी मागितली. देवाने सर्व पूर्ववत केले. आता राजा सोन्याचा पुन्हा कधीही विचार करणार नाही किंवा विचार करीत नाही. अशा प्रकारे आपण जे शीर्षक दिलेलं आहे त्या शीर्षकाला पकडून आपण छान अशी कथा पुढे त्या कथा बीज किंवा जे काही शीर्षक दिलेलं आहे त्या शीर्षकाला अनुसरून आपण कथा लिहू शकतो. अजून एक उदाहरण आपण बघूया. हुशार कोंबडी. हुशार कोंबडीची ही कथा आहे. एकदा एक भुकेला कोल्हा एका खोपटात शिरून काहीतरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती, त्यामुळे तिच्या जवळ त्याला जाता येईना. कोल्हा किती धूर्त असतो आपल्याला माहितीये की नाही. स्वार्थासाठी तो काही करू शकतो. आता त्याला भूक लागलेली आहे आणि खाण्याच्या शोधात तो आहे आणि त्याला समोर कोंबडी दिसलेली आहे, पण ती उंच जागेवर बसलेली असल्यामुळे तिथपर्यंत त्याला पोहोचता येत नाही. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, कोंबडीताई, तुझी हाल हवाल कशी आहे. तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येत नव्हती. बघा किती काळजी दाखवतो आहे तो त्या कोंबडीच्या प्रती. खरंच ताई, आता तू बरी आहेस का. थोडा वेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन आणि तुला योग्य औषध उपचार देईन. याप्रमाणे अघळ पघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असतो, जेणेकरून कोंबडी खाली येईल आणि तिला खाता येईल. अशा प्रकारे गोड गोड बोलून तिला खाली बोलवण्याचा तो प्रयत्न करत असतो. कोल्ह्याचा डाव ओळखून कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, खरंच भाऊ, तुझी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. कोंबडी ही हुशार आहे त्याच्यापेक्षा, हो की नाही.
असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण माझ्या वैद्याने मला अगदी बजावून सांगितलं आहे, की तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. बघा कोंबडी किती हुशार आहे. जशास तसं उत्तर त्याला देत आहे. तो गोड-गोड बोलून तिला खाली बोलवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कोंबडीही त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देत आहे, की माझ्या वैद्याने मला सांगितलेलं आहे, की ती तुझी जागा सोडून तू कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हलण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत आणि म्हणून माझ्यानं खाली येऊ शकत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे, की जर उत मी उतरून खाली आले असते, तर माझे प्राणच जातील. त्यामुळे तू लांबूनच माझी तपासणी करून सांग, मी त्या प्रकारे काळजी घेईन. हे ऐकून कोल्हा समजून चुकला, की कोंबडी हुशार आहे. आणि तो त्या खोपट्यातून उदास होऊन बाहेर आला आणि अशा प्रकारे कोल्ह्याला उपाशीच जंगलात जावे लागले. कोल्ह्याची झालेली फजिती पाहून कोंबडी मनातल्या मनात हसू लागली. अशा प्रकारे त्या हुशार कोंबडीची गोष्ट छान आपण तिचा जो तिच्यामध्ये जी चतुराई आहे त्या चतुराईने ती स्वतःचा प्राण त्या ठिकाणी वाचवते आणि कोल्ह्याला जशास तसं उत्तर देते. अशा प्रकारे तुम्हाला जो विषय दिलेला असेल कथेचा त्या विषयाला अनुसरून आपल्याला काय करायचं आहे, कथा लिहायची आहे. काही मुद्दे दिलेले असणार आहे त्या मुद्द्यावरून सुद्धा तुम्हाला गोष्ट तयार करावी लागणार आहे किंवा शीर्षक दिले जाईल त्या शीर्षकाला अनुसरून आपल्याला कथा तयार करावी लागेल किंवा कथेचं कथा बीज दिले जाणार आहे त्या कथा बीजावरून आपल्याला कथा फुलवावी लागणार आहे. असे वेगवेगळ्या प्रकारच्या कृती तुम्हाला कथा लेखनासाठी विचारल्या जातील आणि त्या कथा लेखनाचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दिलेल्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून आपल्याला कथा लिहायची आहे जेणेकरून आपल्याला त्या कथेचे गुण आपल्याला जास्तीत जास्त कशा प्रकारे मिळेल याचा विचार आपण करून कथा लेखन करायचं आहे. बघा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे की कथेचा शेवट दिलेला आहे त्या ती कथा आपल्याला पूर्ण करायला सांगितलेली आहे. कथेचा शेवट या ठिकाणी दिलेला आहे. मग त्या कथेचा शेवट वाचल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की कथेमध्ये नेमकं काय आहे आणि मग तो अंदाज घेऊन आपल्याला त्याला अनुसरून आपल्याला कथेची सुरुवात करायची असते. त्या कथेला पूर्ण करायचं असतं. अशी सुद्धा आपल्याला कृती विचारली जाऊ शकते. अशा वेगवेगळ्या कृतीतून आपल्याला कथालेखन करता आलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला या कथालेखन प्रकारामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणे सोपे होणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त सराव करणे गरजेचं आहे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. हॅलो मॅडम, माझं झालेलं आहे.